एक महिला जिसने अपने पति, पिता समान ससुर और एकमात्र पुत्र को खो दिया। ऐसे में उसकी स्थिति कितनी वेदनापूर्ण रही होगी। कोई उससे मात्र इतनी ही अपेक्षा रखेगा कि वह किसी प्रकार अपना ही जीवन व्यवस्थित कर ले, परंतु उसी महिला ने न मात्र स्वयं को अपितु पूरे राज्य की शासन व्यवस्था को संभाला। अस्त्र शस्त्र से सज्जित हो कई बार युद्ध में सेना का नेतृत्व किया। अंग्रेजों के व्यापार के पीछे छिपी मंशा को पहचान पेशवा को आगाह किया और इतिहास की सबसे कुशल प्रशासक सिद्ध हुई। यह वीरांगना थी रानी अहिल्याबाई होलकर। महाराष्ट्र के चौंडी गांव में 31 मई 1725 को जन्मी महारानी अहिल्याबाई मालवा राज्य की रानी थी, जिन्हें लोग प्यार से राजमाता अहिल्याबाई होलकर भी कहते हैं। इंदौर उनके 30 साल के शासन में एक छोटे से गांव से एक संपन्न शहर में परिवर्तित हो गया। अहिल्याबाई होलकर ने भारतीय स्त्रियों में व्याप्त चारित्रिक उज्ज्वलता, धर्मनिष्ठा तथा सदाचरण की जीवन शैली को प्रकट किया। अपनी धार्मिक प्रवृत्ति के कारण उनका निवास नर्मदा के तट पर महेश्वर में स्थित था। यह वही महेश्वर है जिसको महाभारत काल में माहिष्मती कहा जाता था और आज भी ऐतिहासिक व पुरातात्विक दृष्टि से यह महत्वपूर्ण स्थान है। उन्होंने महेश्वर को जीवंत मंदिर बनाया। यहाँ प्रातः काल से सायं तक वेद, मंत्र और धर्मशास्त्रों की ध्वनि गूंजती। घंटे, घड़ियाल और कीर्तन होते। एक वैभव संपन्न साम्राज्य की स्वामिनी होने के बाद भी उन्होंने सरल और सादगीपूर्ण जीवन का उदाहरण प्रस्तुत किया। भारत की सांस्कृतिक और आध्यात्मिक धरोहरों का संरक्षण कर उन्होंने राष्ट्र के प्रति अपना दायित्व निभाया। मुस्लिमों द्वारा तोड़े गए देवालयों और मंदिरों आदि को पुनः प्रतिष्ठित किया। तीर्थ स्थानों को विकसित कर बावड़ियों, पवित्र घाटों का पुनर्निर्माण करवाया। धर्मशास्त्रों का लेखन वाचन करने के लिए विद्वानों को आश्रय दिया। धर्मशास्त्रों की अनेक प्रतिलिपियां तैयार करने के लिए ब्राह्मण नियुक्त किए। लोकमाता ने अपने जीवन काल में कई मंदिरों का जीर्णोद्धार कराया। लोकमाता ने काशी विश्वनाथ मंदिर का पुनर्निर्माण कराया और ध्वस्त हो चुके सोमनाथ मंदिर के समीप एक मंदिर का निर्माण कराया। लोकमाता ने विधवाओं को संपत्ति में उनका हक दिलाया। वे एक कुशल तीरंदाज थी। उन्होंने मालवा की सेना में महिलाओं की एक अलग इकाई स्थापित की। लोकमाता ने महेश्वर में हथकरघा उद्योग का विकास किया और विश्व को प्रसिद्ध महेश्वर साड़ी दी। अहिल्याबाई सुशासन की प्रतिमूर्ति हैं, परंतु बीते दशकों में भारत के सत्ताधारक भारत की संस्कृति, सभ्यता और परंपराओं से समूचे विश्व को अवगत कराने को लेकर या तो बेहद उदासीन रहे या उन्होंने किसी कारण दुर्बलता से यहाँ की संस्कृति व परंपराओं को विश्व के सामने रखा। सुशासित राज्य व्यवस्था के साथ भारत को शीर्ष पर पहुंचाने के लिए आज माता अहिल्याबाई होलकर का अनुकरण करने की आवश्यकता है। अनंत श्रद्धा और आदर से माता अहिल्याबाई होलकर की जयंती पर उन्हें कोटि कोटि नमन। नमस्कार। तत्कर्मबंधाय सा विद्याया विमुक्तये आयासायां परकर्म विद्यानां शिल्पनैपुण्यम्। आज दिनांक 31/5/21 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाकरिता तसेच सोबतच सत्कार कार्यक्रमाकरिता इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे मी इथे सर्वात प्रथम शब्द सुमनांनी स्वागत करते आणि सर्वांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करते। जनमाता थी पुण्य श्लोक थी और मालवा की रानी, हृदय विदारक व्यथा झेल कर बनी होलकर मर्दानी। परम सुनीता शील सुनीता दुर्गा थी माँ काली थी,
प्रजा देवी रानी भारत की वही मालवा की राणी. अशा उदारता आणि महानतेच्या प्रतिमूर्ती महाराणी अहिल्याबाई होळकर यांना शतशः प्रणाम. मी आता मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर मॅडम. यानंतर आपण स्वागताकडे वळूया. मी श्री राजन भुते सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख वक्ता श्री वामनजी तुर्के सर यांचे स्वागत करावे. तसेच प्रमुख उपस्थित प्राचार्य डॉक्टर वंदना भाडवीकर मॅडम यांच्या स्वागताकरिता मी श्री राजेंद्र सायरे सर यांना आमंत्रित करते. तसेच आजच्या सत्कार मूर्ती सौ मायाताई गायकवाड यांचे स्वागत समरसता गतिविधी महानगर संयोजन डॉक्टर सुधाकर इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मायाताई मेंढे मॅडमचे स्वागत सुद्धा डॉक्टर सुधाकर सर इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. परिचयाकडे वळू द्या. आज आपल्यामध्ये प्रमुख उपस्थित प्राचार्य सौ डॉक्टर वंदना भागडीकर मॅडम आपण महिला महाविद्यालय नंदनवन नागपूर इथे प्राचार्यपदी कार्यरत आहात. टीचिंग एक्सपिरियन्स UG ला आपण 24 वर्ष तसेच PG ला 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आपण बोर्ड ऑफ स्टडीज इन इंग्लिश या ठिकाणी मेंबर आहात. आपण रिसर्च सुपरवायझर आहात आणि आपल्या मार्गदर्शनात 3 विद्यार्थ्यांना PhD अवॉर्ड झालेली आहे. आपले 2 पुस्तक प्रकाशित आहेत. तसेच 42 रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. आपण UGC सँक्शन मायनर रिसर्च प्रोजेक्टला कंप्लीट केलेले आहे. तसेच आपण प्रोफेशनल बॉडीज मध्ये लाईफ मेंबर आहात. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री वामनजी तुर्के सर यांच्या परिचयाकडे वळते आहे. आपण आपले मूळ गाव अंजनगाव तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर इथे आपण आहात. शिक्षण BA BMC MMC जनसंवाद पारंगत आहात. शैक्षणिक तसेच सामाजिक आणि राजकीय आपले कार्य आहे. सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर इथे आपण आहात. तसेच समृद्धी कोऑपरेटिव्ह बँक नागपूरचे आपण संचालक आहात. यापूर्वी आपण ABVP चे पूर्व कार्यकर्ते आहात. पूर्वीपासूनच आपण संघकार्य धर्म जागरण विभाग आणि समरसता गतिविधी मंच मध्ये कार्यरत आहात. पुनश्च मी आपले सर्वांचे स्वागत करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकरता मी डॉक्टर शंकरराव वानखेडे सरांना इथे मी आमंत्रित करते. तर प्लीज वानखेडे सर. इंगळे सर. वानखेडे.
सुधाकर, आवाज येतोय का? येतोय आवाज. आवाज येतोय ना? हो हा. हो येतोय. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख वक्ते श्रीमान तुर्के साहेब, आदरणीय डॉक्टर वंदना बागडीकर मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सुधाकरराव इंगळे, तसेच सत्कार मूर्ती मायाताई आणि आम्हा सर्वांवर आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या आमच्या प्रमिलाताई मेढेकर. मित्र हो, आज फार योगायोग आणि आजचा कार्यक्रम हा देवी अहिल्या मंदिरातच साजरा होतो आहे. देवी अहिल्या मंदिर हे एक तीर्थस्थान आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना घडवल्या जात आहे. पूर्वांचलातील आपल्या अनेक भगिनी इथे राहून शिक्षण घेतात आणि आपापल्या भागामध्ये कार्य करतात. मित्रांनो, आपली भारत माता ही रत्नप्रसभा आहे. या भूमीमधून ज्याप्रमाणे अनेक पुरुष महापुरुष जन्माला आले, तसेच अनेक दैदिप्यमान स्त्रिया, महिला, देवी या सुद्धा जन्माला आल्यात. महामाता सीतेपासून तर आजच्या या आधुनिक अहिल्याबाई होळकरांपर्यंत अनेक महिलांचा जन्म आपल्या देशात झाला आहे. त्यांनी अनेक रत्नांना जन्म दिला आणि आपल्या देव, देश, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणार्थ कार्य करण्यासाठी त्या पुढे धजावल्या. त्या शृंखलेमधीलच आपल्या अहिल्याबाई होळकर होत्या. आज या निमित्ताने मायाताईंचा सत्कार सुद्धा आपण ठेवलेला आहे. मायाताई अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिक्षण घेऊन पुढे आल्या आणि आज त्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत करीत त्या डॉक्टरेट पण झाल्या आणि त्यांचा सत्कार सुद्धा सर्वत्र होतो आहे. तसेच आपल्या सामाजिक समरसता गतिविधीतर्फे आपण नेहमी आपल्या समाजातील ज्या ज्या पुरुषांनी, महिलांनी समाजासाठी कार्य केलं आहे, अशा साऱ्यांची चरित्रे आपण सर्वांसमोर मांडतो. या महापुरुषांसमोर कुठलीही एक जाती किंवा कुठलाही एक समूह असा नव्हता, तर यांच्या समोर संपूर्ण देश, संपूर्ण मानव जातीचे कल्याण हा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणूनच त्यांची चरित्रे जगासमोर आणण्याचं कार्य हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी सामाजिक समरसता गतिविधी, सामाजिक समरसता मंच हा नेहमी कार्य करीत असतो. आज आपल्याला तुर्के साहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी माहिती सांगणारच आहेत. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी सादर प्रणाम करतो आणि पुन्हा तुम्हाला सर्वांना एकदा वंदन करतो आणि मायाताईचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि माझा या प्रास्ताविकाचा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद सर. यानंतर मी प्राचार्य डॉक्टर वंदना बागडीकर मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आदरणीय प्रमिलाताई मेढे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री वामन तुर्केजी, सत्कार मूर्ती सौ मायाताई गायकवाड, उपस्थित असलेले डॉक्टर सुधाकर इंगळेजी, समरसता गतिविधी महानगर नागपूरचे सर्व पदाधिकारी व ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर. सर्वप्रथम मी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते. आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त इथे सगळे जमलेलो आहोत. लोकमाता, राजमाता
वीरांगणा, पुण्यश्लोक, देवी, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. अगदी मनापासून, हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होता या पदव्या आजही अनेक वर्ष टिकून आहेत व टिकणार पण आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे व कर्तृत्वशील आहे. त्या काळात स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. त्यामुळे पुढे पतीच्या, मुलाच्या व सासऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांना राज्यकारभार पाहणे सोयीचे गेले. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावे इकडे त्यांचे सतत लक्ष असायचे. त्या धार्मिक तर होत्याच, परंतु कुशल राज्यशासक सुद्धा होत्या. त्यांनी त्या काळातही पडदा प्रथा कधीही पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास उपलब्ध असत. त्यांचे न्यायदान इतके अचूक होते की भांडणाऱ्या दोन्ही बाजूंचे त्या समाधान करीत असत. रणनीतीची त्यांना जाण होती. त्यांनी वेळ पडली तर लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व सुद्धा केलेले आहे. कारण त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजे मल्हाररावांनी त्यांना तलवारबाजी, युद्ध, प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. अहिल्या देवींनी जनतेच्या हितासाठी अनेक गोष्टी केल्या. जसे की त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यात मदत केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या राज्यातील कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत होती. त्यांनी आपल्या राज्याच्या विकासासाठी अनेक रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरांमध्ये कायम स्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्या बाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या व अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार सुद्धा केला. त्या मंदिरांच्या आश्रयदाता होत्या. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ येथे तीर्थक्षेत्रांचे, धर्मशाळेचे बांधकाम सुद्धा त्यांनी केले. एवढेच नव्हे तर त्यांनी आपली प्रजा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी म्हणून बंगालमधून कारागीर आणून माहेश्वर इथे वस्त्रोद्योग उभा केला व स्थानिक लोकांना प्रशिक्षण दिले व रोजगार उभा केला. याच्यातून त्यांच्या दूरदर्शीपणा दिसून येतो व आपल्या राज्याच्या लोकांची आर्थिक प्रगती व्हावी ही प्रबल इच्छा सुद्धा आपल्याला इथे दिसून येते. त्यांनी 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत ताकीद दिली होती. त्यांनी ब्रिटिशांना कवटाळणे म्हणजे अस्वलाला कवटाळण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. कारण त्यांचे म्हणणे असे की वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती व युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यास तो मरतो. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यानंतर ते शिकारीस गुदगुल्या करून ठार मारतो. असाच इंग्रजांचा मार्ग आहे आणि म्हणून त्यांच्यावर मात करणे कठीण आहे. अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे कार्य फार मोठे व मोलाचे आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व कार्याचा विस्तृत परिचय आजचे आपले वक्ते आपल्याला करून देणारच आहेत. अशा मातृशक्तींचा घरोघरी प्रसार व्हावा, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी हे एक उत्तम उदाहरण राहू शकते असे मला वाटते. शेवटी आजच्या या कार्यक्रमाला आयोजकांनी मला बोलवले व बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या प्रती आभार व्यक्त करते व आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्या सगळ्या मार्गदर्शनातून पुढच्या पिढीला एक प्रेरणा दिलेली आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर
आजच्या सत्कार मूर्ती सौ डॉक्टर मायाताई गायकवाड यांच्या परिचय आणि सत्काराकडे आपण वळूया. मायाताईंनी MA ची डिग्री 1993 ला घेतली. याच वर्षी त्यांनी 1/9/93 ला नवयुग विद्यालय इथे आपण शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. मॅडमच्या मते शिकत असतानाच जिद्द, ध्येय निश्चित असेल व परिश्रम करण्याची तयारी असेल तर आपण कुछ करू शकतो. याकरिता परिस्थिती कुठेही आड येत नाही. आपण नोकरीत असताना देखील शिक्षण घेत गेल्या आणि शिक्षणाचा उपयोग नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा झाला. आपला 1/11/97 ला विवाह झाला. त्यानंतरही आपण BEd, MPhil, PhD हे शिक्षण पूर्ण केले. याचा परिणाम आपणाला आपल्या नोकरीत प्रमोशन, सुपरवायझर, उपमुख्याध्यापिका, आता सध्या मुख्याध्यापिका या पदावर आपण कार्यरत आहात. शिक्षणासोबतच मॅडम खो-खो खेळात नॅशनल, युनिव्हर्सिटी लेवलवर प्रावीण्य मिळवले. तसेच नाट्य क्षेत्रात सुद्धा मॅडमनी प्रावीण्य मिळवले, कार्य केले. आपणाला पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड होती. त्यामुळे गेल्या 27 वर्षापासून सामाजिक समरसता मंच मध्ये आपण कार्यरत आहात. जणू समरसता मंचचा पाया आपल्याच पासून रोवला गेला. तसेच आपण पारधींच्या तांड्यावर जाऊन स्त्रियांच्या समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. घर स्वच्छ करण्याच्या स्पर्धा घेऊन लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, त्यांना स्वच्छतेची सवय लावली. समाजात वावरत असताना अनेक अनुभव आले आणि माणूस हा अनुभवातूनच घडत असते, अशा त्यांच्या या एकंदरीत प्रवासातून सिद्ध होते. मायाताई यांना 2021च्या राष्ट्रस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार तसेच मनुष्य विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका विद्यारत्न पुरस्काराने आपण सन्मानित आहात. अशा आजच्या सत्कार मूर्ती मायाताई यांच्या सत्काराकरिता मी इथे पूर्व संचालिका राष्ट्रीय सेविका समितीच्या डॉक्टर प्रमिलाताई मेंढे तसेच डॉक्टर मेढे मॅडम तसेच डॉक्टर सुधाकर इंगळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आज सौ मायाताई गायकवाड यांचा सत्कार करावा. तर मॅडम तसेच मॅडमचा सत्कार अहिल्या मंदिर कडनं सुद्धा केला जात आहे. धन्यवाद सर. मॅडम असा सुंदर सत्कार मायाताईंचा आज झालेला आहे. अहिल्या मंदिराकडून ओटी भरून सुद्धा त्यांचा आज इथे मेढे मॅडमनी सत्कार केलेला आहे. यालाच म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणे.
त्यामुळे आयुष्यात मागे पडता म्हणून हार मानू नका, पुन्हा प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल, असे आपल्याला मायाताईंच्या व्यक्तिमत्वातून दिसून आले. औरत मोहताज नहीं किसी गुलाम की, वो खुद बागवान है इस कायनात की. असं मी मायाताईंसाठी इथे 2 शब्द विचारते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री वामनजी तुर्के सर यांना मी इथे मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करते, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. अशा मी तुर्के सरांना इथे आमंत्रित करते. आज अहिल्यादेवी होळकरांची 296वी जयंती आपण साजरी करतो आहे. ज्या मंदिरामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजन करतो, भाग्य आहे आपलं की आजच्या कार्यक्रमासाठी तसा सर्वत्र जन्मोत्सव म्हणून असा साजरा होतोय. आज घरोघरी सगळ्यांकडे अभिवादन झालेलं आहे. आजच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित माननीय शंकरराव वानखेडे सर, प्रमुख उपस्थिती प्राचार्य भागडीकर मॅडम, तुमच्या मार्गदर्शिका प्रेमलाताई, मायावानी गायकवाड ज्यांचा आपण सत्कार केला, स्त्री शक्तीचा सत्कार आहे तो, आणि महानगराचे संयोजक इंगळे सर, या आजच्या 296व्या जयंती संदर्भात समरसता गतिविधीच्या मंचावरून आपण अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर एक प्रकाश टाकावा या संदर्भात सरांनी आमंत्रित केलं. मी समरसता मंचाचा पूर्व कार्यकर्ता पण आहे, त्याच्यामुळे मी समरसता मंचाचा आभार मानतो, सरांचा आभार मानतो. आणि आज पुण्याचा दिवस, या पवित्र भारत मातेच्या पोटून अहिल्या रत्न आपल्या महाराष्ट्रात चौंडी येथे जन्माला आलं. स्त्री उद्धारक अनेक ज्यांना संबोधन आपण उच्चारतो, सर्वात मोठा शब्द आपण ज्याला ईश्वरी साधनातून बोलल्या जातो, त्याला पुण्यश्लोक असं आपण एक मोठ्या गर्वाने बोलतोय. पुण्यश्लोक आजपर्यंत या भारत भूमीमध्ये, भारतवर्षामध्ये सर्वप्रथम नळराजाला म्हणायचे, त्यानंतर राजा युधिष्ठिरांना म्हणायचे, त्यानंतर भगवान विष्णूसाठी पण पुण्यश्लोक शब्द वापरण्यात आला. आणि या 300 वर्षाच्या याच्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासाठी सुद्धा पुण्यश्लोक शब्द वापर. पुण्य आणि पवित्र, ज्याचं आयुष्य एक एक कार्य, एक एक क्षण पवित्र आहे, त्याच्यातून सदैव त्यांच्या हातून जनकल्याणाचं काम झालं. त्यांच्यासाठी पवित्र या शब्दातून, ईश्वरी साधनेतून साधलेला संवाद म्हणजे मंत्र, आणि असं जोडून जर आपण हे केलं त्याला पुण्यश्लोक असं संबोधन देतो. अहिल्यादेवींचा जे आज जगासमोर कार्य आपण दिसतो, त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या सासऱ्यांचा आहे, सुभेदार मल्हारराव होळकरांचा. मराठा साम्राज्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांची ती सून होऊ शकली, म्हणून ते आपल्यापर्यंत त्यांची गाथा पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. चौंडी या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावाच्या शेजारी बाजीराव पेशव्यांसोबत मल्हारराव
सैन्यातून परत येताना विसाव्यासाठी त्यांनी तळ मांडला. शिना नदीचा काठ असेल तिथे एक महादेवाचं मंदिर होत. मंदिरातलं दर्शन, घोड्यांसाठी नदीचं पाणी असा तो तळ मांडून जेव्हा त्यांचं सर्व घोडदौड सैन्य तिथे आलं, म्हणजे सैन्यातून दर्शनासाठी श्रीमंत पेशवे बाजीराव आणि सुभेदार मल्हारराव होळकर मंदिराच्या दिशेनं गेले. अहिल्या आपल्या काही सवंगड्या मैत्रिणींसोबत आपल्या आईसोबत आई पूजेला आली होती. मंदिरामध्ये आली आणि मंदिराच्या बाजूला ते वाळूचं शिवलिंग तिने स्वतः तयार केलं. शिवलिंग म्हणजे शिवपूजक हा कदाचित लहानपणापासून त्यांचा शिवाच्या त्या भक्त होत्या, आपुलकी निर्माण झाली होती. शिवलिंग तयार केल्यानंतर येणारे घोडे आणि ते सैन्य, आणि सैन्यातून जेव्हा लढाई होऊन आल्यानंतर सर्व घोडे बिथरलेले असतात, सैन्य थकलेलो असतो. तर एक घोडा असा सुटला, बिथरला आणि तिच्या दिशेने जायला लागला. पण तिला वाटलं की माझे ही पिंड मी तयार केली आहे, ही पिंड या घोड्याच्या टाचेने कदाचित तुटून जाईल, म्हणून तिने महादेवाच्या पिंडेला असं आलिंगन देऊन पाठ वर करून त्याचं संरक्षण केलं. हे बघून मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवे आश्चर्य वाटलं की या मुलीच्या सर्व मैत्रिणी पळून गेल्या, कुठेतरी जाऊन लपलेल्या आहेत, आणि ही मुलगी तिथे इतक्या धीरपणे थांबली आहे. तसे ते रागावले पण घोड्यांच्या टाचामध्ये ही दबली असती, कदाचित तिचं रक्त इथे सांडलं असतं. ते त्या मुलींच्या जवळ आले आणि म्हणाली, ए मुली, तुला भीती नाही वाटली? त्या घोड्यांच्या टाचेने तुझा जीव जाऊ शकला असता. तर ते त्यांना उच्चारली, घोड्यांच्या टाचेने जीव नंतर गेला असता, माझा अभिषेक पण झाला असता इथे. मी शिवभक्त आहे आणि पिंड मी स्वतः तयार केली आहे. म्हणजे मोठे लोक सांगतात, त्यांना बाजीरावांच्या समोर ती मुलगी छोटीशी सांगतो का मोठे लोक सांगतात का जे जे आपण निर्मिलेलं आहे, जे आपण तयार केलं आहे, त्याचं संरक्षण पण करणं हे त्यांची वैयक्तिक नैसर्गिक जबाबदारी. जे जे माझ्या हातून तयार केलं असेल त्याचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे, असे मोठे लोक सांगतात. म्हणून मी निर्मिलेली शिवपिंड, शिवलिंग त्याचं संरक्षण केलं, यात वावगं काय? सुभेदार आणि श्रीमंत पेशवे गंभीरपणे, एक मुलगी आपल्याला काय संदेश देतोय, त्यांना आश्चर्य वाटत. त्यांनी विचारलं, कोणाची मुलगी आहे? तर चौंडीचे मालकोजी शिंदे पाटील यांची मुलगी आहे. बाजीराव पेशव्यांनी एक नजर मल्हारराव होळकरांकडे दिली. काय सुभेदार, आपल्या खंडेरावासाठी सून शोभते बरं ती. तर मराठ्याचं साम्राज्य दक्षिणेत माळव्यात वाढायचं असेल तर तुम्ही लक्ष ठेवा, तुमच्या खंडेरावासाठी सून करून घ्या मुली. ती हुशार आहे, चुणचुणीत आहे आणि हिमतीला फार मोठी आहे. हे तिच्यातले गुण जे नंतर कळले ते आधी बाजीराव पेशव्यांनी हेरले आणि मल्हाररावांना तसा आदेश केला. मालकोजी शिंदेच्या घरी गेले. ते आश्चर्यचकित, श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या सरदारांसोबत माझ्या घरी आले. त्यांना मनात थोडीशी भीती पण निर्माण झाली, काय विषय झाला. त्यांना विषय समजून सांगितलं. नंतर सुपारी फुटली आणि लग्न पक्का झालं. शिक्षण हा विषय त्या काळात म्हणजे स्त्रियांपासून हा विषय दूर होताच, तर त्या शिक्षणाच्या सोयीमध्ये आपल्या सुनाचं भविष्य जर तो सासरा बघतोय मल्हारराव होळकर,
तर त्यांनी सर्व प्रकारचं शिक्षण, तसं वडिलांकडनं त्यांना लिहिण्या वाचण्याचं शिक्षण त्यांच्या घरून लहानपणीच मिळालं. 8व्या वर्षी लग्न होऊन इंदोरला आल्यानंतर पुढची सर्व जबाबदारी सासरे मल्हारराव होळकरांनी घेतली. युद्धकलेत जे जे शिकवलं जातो ते सर्व त्यांनी शिकवलं. अंगी शिकण्याचा गुण होता म्हणून ते झटपट आत्मसात झाले. आणि मल्हाररावांनी मुलासारखं प्रेम करून, आता एक सिरियल सुरू आहे त्याच्यामध्ये पण आता दाखवतात आहेत की ती शिकताना सर्व अभ्यास सासवांकडनं शिकणे, सासऱ्यांकडनं शिकणे आणि खंडेराव यांना जेलेसी होणे, हे सर्व शिकतो आहे. याचं कौतुक करतात सर्वजण. तर त्यामुळं त्यांना पण, खंडेरावांना पण शिकणं भाग पडलं पाहिजे. स्वतःमध्ये काही बदल करावा लागले. अहिल्याचा पुढचा प्रवास फार वाईट आहे. ज्यांनी आयुष्यात त्यांच्या कधी वैयक्तिक जीवन जगताच आलं नाही. सुखाचा क्षण कधी आलाच नाही आयुष्यात. पण रयतेसाठी, जनतेसाठी आणि या भारत भूमीसाठी जगायचं आहे, लढायचं आहे. आणि मेंदू मोठा आणि मन मोठं करून जगलं तर जगण्याचा आनंद फार वेगळा असतो. मन आणि मेंदूच्या सीमा वाढवल्या तर असंही माणसाला जगण्यात मजा आहे. तर जसं जसं त्यांचं वय समोर गेलं, वाढत गेलं आणि कुंभेरीच्या लढाईमध्ये, कुंभेरीची लढाई झाली जाटांसोबत आणि त्या लढाईमध्ये खंडेरावांचं निधन झालं. वय कदाचित 2854चा असेल काळ, 1754. खंडेरावांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सती प्रथा तेव्हा सुरू होती. आज सर्वजण भाग्यवान आहोत आपण की सती प्रथा असताना आणि एक पूर्ण धर्मनिष्ठ, देव देश आणि धर्मासाठी जगणारी मुलगी, स्त्री साहजिकच प्रथेनुसार सती जाणार. प्रेत शवयात्रा झाली, सती जाण्याची वेळ आली. जी परंपरा आहे त्या परंपरेत हे भक्तांनी, मल्हाररावांनी हंबरडा फोडत इतका मोठा सुभेदार म्हणते हे राज्य तुला बघायचं, आणि गळगळून अश्रू डोळ्यामध्ये आले. कदाचित आम्ही संदर्भ जोडतो त्यानंतरचा कालखंड राजा राममोहन रायांचा जरी असला आणि सती प्रथेला विरोध करण्यासाठी ज्यांनी जी मोहीम नंतर राबवली ते जनक जरी असले तर सुरुवातीला मल्हारराव होळकरांनी स्वतःच्या सुनेला सती जाऊ दिलं. एक शायरांनी पोहाडा लिहिला, त्याचा एकच लाईन येतो मला, नको सती जाऊ अहिल्याबाई, नको सती जाऊ अहिल्याबाई, माझा खंडू मेला नाही. गंभीर वातावरणामध्ये मल्हारराव हंबरडा फोडून सुनेला सांगतो की माझा खंडू मेला नाही, मी तुझ्या रूपात माझा खंडेर आहे. तू सती जायचं नाही, पण तिने म्हटलं की माझ्या धर्मावर टीका होतील, माझ्या परंपरेवर, आणि मी एका सुभेदारांची सून आहे, काय संदेश जातील बाहेर मी जर सती नाही गेली. पण मल्हारराव होळकरांना तिला सती जाऊ द्यायचं होतं. उदाहरण सांगितलं, शिवाजी राजांची मातोश्री जिजाऊ पण सती नाही. आणि या मी तुझा जर गुरु, तुम्हाला गुरु मानत असेल, गुरुस्थानी असेल, जे जे मी तुला आजपर्यंत शिकवलं तर गुरुदक्षिणेची पण हीच वेळ आहे.
मी आज तुला गुरुदक्षिणा मागतोय. आणि गुरुदक्षिणेत मागणार काय होतं आपलं सर्वांना माहित, की तू सती जाणार. हे जेव्हा गुरुदक्षिणा दिली तेव्हा 28व्या वर्ष वय 28 असे होतं त्यावेळेस. त्या 28 वर्षाची एक तरुणी सर्व आभूषणे पहिले आपल्या पतिरायांची पतिदेवांची माफी मागत, सर्व आभूषण तिथे तागले, त्या तिथेवर शुभ्र वस्त्र धारण केलं. कुठलंही रंगीत जीवन माझं नसेल, माझं जे काही असेल ते माझ्या रयतेसाठी असेल. सर्वांसाठी जे जे मला माझ्या आयुष्यात चांगलं करता येईल, माझ्या आयुष्यात कितीही संकट जरी आले तरी माझा आयुष्यातला एक एक श्वास हा रयतेसाठी असेल. रयतेचं उत्तम राज्य त्यांनी चालवायला मंत्र घेतलं. पती गेले, पती गेल्यानंतर सासरे गेले, मल्हारराव गेल्यानंतर इतकं दुःख, गुरु वडील सर्व काही ते. लगेच मुलाचा राज्याभिषेक झाला सुभेदार मालेराव होळकरांचा. 1 वर्ष राज्य करता, 1 वर्ष सुभेदारकी त्यांच्याकडे होती, तेव्हा पण ते राजे व्हायचे होते. 1 वर्ष सुभेदारकी त्यांच्याकडे होती आणि ते त्यांचे निधन झालं. तरुण वयात पती जाणे, सिंहासारखा आधार असलेले सुभेदार मल्हारराव सासरे जाणे, मुलगा जाणे, जावई यशवंतराव फणसे जाणे, मुलगी जाणे. म्हणजे आयुष्यात कधी सुखाचा क्षण आलाच नाही. पण राज्य रयतेचं. आणि बाजीराव पेशव्यांनी, श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी पवार, शिंदे आणि होळकर यांना दक्षिणेतले काही प्रांत दान दिले आणि ते प्रांत सांभाळण्यासाठी त्यांचा नंतर राज्याभिषेक. तर होळकर घराणं असेल, शिंदे असेल, पवार असेल आणि गायकवाड अशा घरांदाजांकडे इस्टेट म्हणजे प्रांत सोपवला. त्यातला एक माळवा प्रांत होळकर घराण्याकडे. त्या प्रांताचं सर्वस्वी राजा म्हणून राज्याभिषेक मुलाचा झाला 1 वर्षानंतर. त्याच्यानंतर पूर्ववत राणी साहेबांनी, महाराणींनी पुन्हा राज्य आपल्या स्वाधीन घेतलं आणि राज्यकारभार करायला सुरुवात केली. वारस रहित राज्यकारभार चालवणे. ज्या राजघराण्याला वारस नाही, वारसहीन आहे, त्याच्यावर आता पण ते सगळं सुरू असतं. जिथं कमजोर काठ म्हणजे कुंपणावर म्हणजे तुटलेलं कुंपण असेल तर पाय ठेवता येत, तर काटेरी असेल तर विचार करावा लागतो. तर त्या राज्यावर काही लोकांचा डोळा झाला. त्यांच्यातलेच काही म्हणजे राघोबा दादांचं ना, यांच्यातले एखाद्याने सांगितलं का राणी शोक कळत आहे, राज्यामध्ये पुरुष राहिलेले नाही. तर त्यांना फूस लावून राघोबा दादा चाल करून डोंगराळ पळाला आपलं सैन्य ठेवलं आणि हे राज्य आता आपल्या अधीन करून घ्यायचं. कारण होळकरांकडे कोणी आता वारस नाही आहे आणि एक स्त्री काय राज्य चालावं. पण त्यांना हे माहित नव्हतं की अहिल्यादेवी ही सुभेदार मल्हाररावांच्या तालमीत तयार झाली आणि जन्मजात तिच्यामध्ये समय सूचकता आणि चुणूक होती. इतरांपेक्षा वेगळं करण्याची शक्ती होती. शिवभक्त होते. राघोबा दादा चाल करून आले हे लक्षात आल्यानंतर एक संदेश पाठवला. आजूबाजूच्या सर्व प्रांतांच्या महाराजांना संदेश दिला की या राज्यामध्ये एक स्त्री राज्य चालवतो हे बघून काही लोक कट कारस्थान रचतो आहे, तर आपण
आमच्या साथीने यावं, त्यांच्याकडे होकार आणि एक पत्र राघवादादांना पाठवलं. एक अबला स्त्री आहे असा, महाराणी आहे. स्त्री वेगळी आणि राणी वेगळी, दोघांच्या कर्तव्यात भेद आहे, कर्तव्य वेगळे आहे. राणी होऊन जगणे आणि प्रजेतला एक व्यक्ती किंवा स्त्री होऊन जगणे यात खूप अंतर आहे. स्त्रियांची, झाशीच्या राणीच्या पूर्वी स्त्रियांची सैन्य, स्त्रियांची फौज उभी करणे, कारण सैन्यातलं सर्व त्यांना दारुगोळ्याचं सर्व करता येत होतं. कारण मल्हारराव जेव्हा फौजेवर जायचे तेव्हा त्यांच्या पाठीमाग सर्व सूत्र, दारुगोळा कसा बनवायचा, सैन्यामध्ये शिस्त कशी लावायची, युद्ध कलाचं निरखून अभ्यास करायचा, तर सर्व आधी त्यांनी शिकलं होतं. त्यांची शिकण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. तर त्या राघवादादांना कडक पत्र पाठवलं की आम्ही लढायास तयार, तुमचं कपट त्या सैन्यांना संदेश जो पाठवला की मी जर हारली तर मला कोणीही, माझा काही फरक पडणार नाही, पण मी रयतेचं राज्य उत्तम चालवत आहे. जर माझ्याच्यानं ते चालवणं नाही झालं तर मी नक्की कोणीतरी वारस म्हणून कोणाला राज्य चालवायला देईल जो रयतेचा राजा असेल. पण मी उत्तमरित्या चालवत असेल तर कट कारस्थान रचून हे राज्य तुम्ही हडपू शकत. तर या राज्यावर जर तुमचा डोळा असेल आणि मी हरली तर काही हरकत नाही, पण तुम्ही राघोबा सारखा इतका प्रचलित असलेला योद्धा जर हरला तर तुमची चिठू झाल्याशिवाय राहणार नाही. एका बाईच्या हातून हा माणसांनी हार पत्करली, तुमची जी जी काही कमावली आहे तुम्ही सर्व गमावणार. आणि साथीला माझे सर्व प्रांतातले सहकारी राजे आहेच, त्याच्यामुळे आम्ही एकजुटीने तुमच्याशी लढा देऊ, पण तुमच्या इज्जतीला तुम्ही डाग लावणार हे लक्षात ठेवा. आणि नंतरही लढाई झाल्यावर जिंकणार मी हे सिद्ध होईल. राघोबा दादांनी क्षणात विचार केला, एका स्त्रीकडून हारणे हे अपमानास्पद होईल. आणि संदेश पाठवला की आम्ही तर तुमच्या मालेरावांना त्यांची तब्येत कशी आहे, म्हणजे मालेरावांच्या जे तब्येतीने निधन झालं शोक व्यक्त करासाठी येणार होत, असा एक संदेश पाठवला. स्त्रियांचं शक्तिस्थान, राज्य कसं चालवावं, राज्य चालवताना आपल्या प्रांतामध्ये जे जे चुकीचं घडतो त्याचं बारीक निरीक्षण करून त्याच्यावर काही उपाय आहे का, पण उपाय सकारात्मक असला पाहिजे हे जास्त महत्वाचं. काही चूक केली तर लगेच फासावर चढवणे, तलवारीने कापून टाकणे, यापेक्षा त्यांच्यामध्ये मनपरिवर्तन करून जर तुम्ही त्यांना जिंकत असेल, त्या डोंगराळ प्रदेशातून मावळा प्रदेशाच्या काशी विश्वेश्वराला दर्शनासाठी जे यात्री जायचे त्यांना काही वनवासी जमाती ज्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून लुटपाट करायची. त्यातली भिल्ल नावाची जमात पण होती जी अनेक वर्ष, आता पण काही लोक जंगलात असतात, त्यांच्याकडून सदैव लूट व्हायची, व्यापाऱ्यांची लूट व्हायची, जाणाऱ्या वाटसरूंची लूट व्हायची, यात्रेकरूंची लूट व्हायची, साधू संतांची लूट व्हायची, मारझोड करायची. ज्यांच्याकडे काही मिळालं नाही त्यांना मारझोड करायची. हे राणीला अस्वस्थ करणारी घटना. एकदा सैन्य पाठवले, यशवंतराव फणसे तयार झाले, कोणी जायला, बाकी सेनापती तयार नव्हते. मग अट घातली की त्यांना जे पकडून आणेल त्यांना माझी कन्या मुक्ताबाई त्यांच्यासोबत विवाह लावून देईल. तर यशवंतराव फणसे तयार झाले.
त्यांनी त्या भिल्ल दरोडेखोरांना पकडून आणलं. आधी तापट स्वरूपात राजाने जसा हुकूम द्यावा असं त्या त्यांच्यावर गरजल्या. तर ते म्हणाले आम्हाला पर्याय नाही, आमच्याकडे शेती नाहीये आणि आमचं उपजीविका, आमचे मुलं उपाशी असतात, काय खायचं, शिक्षण नाही, काही करू शकत नाही. त्यांना सांगितलं मी सोपं आहे, तुम्ही यानंतर असे कराल तर माझ्या प्रांताच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी जे तरुण लोक तुमच्या या दरोडा फौजमध्ये आहे ते माझ्या सैन्यामध्ये येतील. ते सैनिक म्हणून त्यांना त्याचा मोबदला मिळतील, पगार मिळतील, पगारी होतील. आणि जे थोडेसे 50-55-60च्या वयात असेल त्यांनी त्या जंगलातल्या, तुम्हाला या सर्व जंगलातल्या वाटा उत्तमरित्या माहिती, तर त्या जंगलातून जाणाऱ्या यात्रेकरूंना, वाटसरूंना, व्यापाऱ्यांना या काठावरून जंगलाच्या त्या काठापर्यंत त्यांना रस्ता दाखवायचा आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून कर स्वरूप, ज्याला सारा कर घ्यायचो, तर कर तुम्हाला मिळेल. मान्य झालं. म्हणजे व्यापारी, यात्रेकरू खुश झाले की आता जंगलामध्ये प्रवास करताना कुठलीही भीती नाही. त्यांना मोबदला मिळाला, त्याचा काम मिळालं हाताला. ज्याच्या हाताला काम आहे, पोटाची भूक भागतोय, तो वाईट काम करणार पण नाही. आणि राजेशाही होती, आमच्यासारखी लोकशाही नव्हती, कारण तो पूर्ण स्वातंत्र्य. म्हणजे विषय थोडा बाजूला जरी गेला तर आपल्याला संविधानिक सर्व अधिकार मान्य आहे. हा मला संविधानाने दिलेला अधिकार आहे, पण माझी ड्युटीज काय आहे, माझं कर्तव्य काय आहे, याचा कधी विचार आपण करतो. हा अधिकार आहे, हे माझं काम आहे, मला करावंच लागणार आहे. बाबा तुझी ड्युटी आहे तुझ्या राष्ट्राप्रती, ती करतो का प्रामाणिकपणे? विषय आपल्या विषयाला येऊ तर एका स्त्रीने इतके संकट येऊनही राज्य कसं चालवावं. स्त्री उद्धारक स्त्रियांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा त्यांच्या राज्यात सर्व आधी सुरू झाला. ज्या प्रॉपर्टीमध्ये आता हिस्सा द्यावा लागतो, हिस्सेदार झाल्या, ते त्यांनी सुरू केलं. त्या स्त्रीला पण अधिकार मिळाला पाहिजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीज. बाकी सर्व या भारत भूमीतील मंदिर, जे पुरातन मंदिर आहे यांचा जीर्णोद्धार त्यांनी नक्की केला. अनेकदा आपण वाचलेलं आहे. ते काशी विश्वेश्वरांचं मंदिर असो, सोमनाथचं असो, आपल्या महाराष्ट्रात पंढरपूर मध्ये त्यांनी त्याला काय म्हणतो आपण, तिथे बांधकाम करून यात्रेकरूंच्या राहण्याची व्यवस्था तिथे करून दिली, सर्वत्र केलं. पण हे केलं कुठून? येणाऱ्या राज्यातला सारा आहे त्याला बिलकुलही हात न लावतात. ते फक्त रयतच असेल. माझ्या खाजगी इस्टेटीतून या शिवमंदिरांचं आणि या रयतीतील प्रवासूंचं भलं व्हावं यासाठी खाजगी खजिन्यामधून जो पिढीजात आला त्यामधून त्यांनी तो खर्च केला. तो सारा किंवा कर याचा हे सर्व रयतीसाठी त्यांनी उपयोगात आणलं. नियोजन, आयोजन, प्रशासन आणि राज्यकारभार उत्तम कसा चालवावा त्याचं मतिमंत उदाहरण पहिल्या दिवशीचं आपल्याला सांगता येईल. राज्य चालवलं, पानवटे बांधले, मंदिरांचा उद्धार केला, जीर्णोद्धार केला. तिसरी गोष्ट का माझ्या राज्यामधला प्रत्येक जीव जो मनुष्य आहे त्याचं कल्याण झालं पाहिजे, तो उपाशी राहू नये. त्यासाठी अन्नछत्र, अन्नदान केलं, अन्नछत्र चालवलं. पशु पक्षी सुद्धा उपाशी राहू नये याच्यासाठी शेत घेऊन आपल्या खाजगी संपत्तीतून पक्ष्यांसाठी सोडून दिली. अरे नर्मदेतला मासा सुद्धा उपाशी राहू नये यासाठी आपल्या सेवकांना सांगून नर्मदेमध्ये सुद्धा कणकीचे गोळे टाकून माशांना सुद्धा घालण्याचे विचार ती स्त्री करू शकतो. म्हणजे प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. पाणवठा जिथे आपण बांधणार आहोत आपल्या खजिन्यातून, ज्या ज्या रस्त्याने पाणवठा बांधणार आहोत ते पाणी पिता आलं पाहिजे त्या वाटसरूंना. त्या याच्याजवळ आंब्याचं किंवा चिंचेचं असं मोठं वृक्ष तिथं लावलं पाहिजे, जे मोठं होणार आहे. त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे. म्हणजे विसाव्याला आला माणूस पाणी पिल्यानंतर त्या छायेमध्ये बसला पाहिजे. त्याला भूक लागली तर त्याला चिंच किंवा आंबा जर त्या सीझनला तो खाता आला पाहिजे.
किती दूरदृष्टी असेल, त्या सर्व गोष्टी वैयक्तिक आयुष्य दुःखी असताना सुद्धा प्रजेसाठी जगल्यात. शेवटचा वृद्धापन काळ आला, काही दिवस मग इंदोरवरून महेश्वरला त्यांनी राजधानी आपली पलायन केली, तिकडे गेले, तिथून राज्य चालवलं. आणि त्या छोट्याशा घरात, हा राजवाडा सोडून छोट्या घरामधून त्यांनी आपला पुढचा राज्यकारभार सुरू केला. आणि त्यानंतर वृद्धापकाळ काळामध्ये शरीर अस्वस्थ, थकलेलं होतं. पुढचं राज्य तुकोजीरावांकडे सोपवलं. ते मल्हाररावांच्या सोबत जे सरदार होते, आणि जे जे माझ्या ह्या सर्व इस्टेटीतले वैयक्तिक खजान्यातलं जे जे काही असेल ते सर्व प्रजेचं असेल, आणि या भारत भूमीच्या, या मातेच्या विकासासाठी असेल, धर्मकार्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, स्त्रियांच्या उद्धारासाठी असेल, हे सर्व त्यांनी आपल्या आयुष्यात जगल्या. सांगणे आणि जगणे याच्यात अंतर आहे. आणि अखेर 1725 ते 1795 हा त्यांचा बालपणीचा कालखंड, तरुणपणातला शिकण्याचा, युद्धकलेचा, राजकीय क्षेत्रातला कालखंड, आणि अखेर एक अबला स्त्री म्हणून जे जे सहन करावं लागलं. पण ती महाराणी जेव्हा महेश्वरला गेली तर ती राणी नाही तर सर्वांची माता झाली. त्यांच्याकडे आलेला कोणी उपाशी नाही, असा माणूस नसेल तर ज्याला खायला अन्न त्यांच्याकडे मिळालं नसेल. त्या मातेने 1795 मध्ये वृद्धापकाळाने देह त्यागला. अनेक वर्षापासून, आज जवळपास 300 वर्ष आपण त्यांची जयंती, जन्मोत्सव म्हणून आम्ही साजरी करतो. गर्व आहे या भारत मातेच्या पोटी असे रत्न जन्माला आले. त्यांच्याकडून खूप काही जरी त्यांनी केलं असेल, पण आमच्या वर्तमानातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी एक तरी गोष्ट माझ्या हातून माझ्या आयुष्यात चांगली कशी करता येईल याच मनात विचार केला पाहिजे, का माझ्या हातून काय चांगलं होईल. म्हणजे मी गजानन महाराजांचा भक्त आहे. ते महाराज होते, पण मी दर्शन घेणे इतक्याच पुरतं नाही, पण महाराजांनी जे काही सांगितलं त्यातलं एक गोष्ट आपण केली पाहिजे. ज्या दिवशी मला हे वाटलं, दर्शनासाठी गेलो, त्या दिवशीपासून शक्यतो मी ताटामध्ये उष्ट अन्न ठेवलं नाही, म्हणजे आपल्या पात्रात उष्ट राहणार नाही, एवढा संकल्प केला. म्हणजे जे आपल्याला शक्य आहे ते करता येते. खूप मोठे महान पुरुष होते. आताच सावरकरांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती झाली. अख्ख्या आयुष्यभर वेदना, 2 जन्मठेपा होऊनही बोलणारे बोलतातच, चांगल्या नाही बोलतात. कसे जगले असेल, प्रेरणा घेऊन एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी काय करतात, त्यांनी 1000 केली असेल तर मी कशी माझ्या आयुष्यात एक करू शकतो, याचा आदर्श नक्की आपण घेतला पाहिजे. आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 जयंतीनिमित्त समरसता गतिविधीच्या वतीने जे आज जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला, आणि मला संयोजकांनी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्व, त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी हुबेहूब वर्णन आमच्या समोर ठेवून सगळ्यांना मंत्रमुग्ध करून दिलं, आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आज आपण इथे केलेलं आहे, त्याकरिता आपले पुनश्च धन्यवाद. जीवन में आपसे कौन मिलेगा ये समय तय करता है, जीवन में आप किससे मिलेंगे ये आपका दिल तय करता है.
परंतु जीवन में आप किसके दिल में बने रहेंगे ये आपका व्यवहार और कार्य तय करता है. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर प्रमिलाताई मेढे यांना मी इथे आपल्या अमूल्य मार्गदर्शनाकरता इथे आमंत्रित करते. पुण्यश्लोक देई अहिल्याबाई आणि तिचं स्मरण करण्यासाठी जमलेले तितकेच पुण्यश्लोक सर्व बंधू भगिनी यांना विनम्र प्रणाम. आणि आज या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मला दिली याबद्दल सर्व आयोजकांचे. अहिल्याबाईंचं जीवन हे आपल्या सगळ्यांना अतिशय मार्गदर्शक कर्तृत्वशालीने. एक स्त्री मनात आणलं तर काय करू शकते याचं एक उदाहरण आहे. मग ते राज्य शासन असेल, सेनेची व्यवस्था असेल किंवा आणखीन इतर उद्योग व्यवसाय असतील, त्यांच्याबद्दल जर काही सांगायचं असेल तर त्यावेळेला तैनाती फौज असेल आणि इंग्रज त्यांना पगार देत असत. साधारणतः माणसाची अशी वृत्ती आहे की जो कोणी आपल्याला पैसा देतो, पगार देतो, त्याच्याबद्दल निष्ठा मानतो. अहिल्याबाईंनी हे ओळखलं आणि आपल्या सर्व सैनिकांना, नोकरचाकरांना त्या स्वतः बोलवून अतिशय सन्मानपूर्वक त्यांना वेतन देत असत. आणि त्यामुळे त्यांच्याशी निष्ठा हा एक त्यांच्या जीवनाचा विशेष. दुसरं, आपल्याला इतकी सर्व साधन आहेत आणि एक राम मंदिर उभं करताना आपल्याला इतके कष्ट झाले. भारताचा जेव्हा प्रवास करतो तर त्यावेळेला असे तो हिमाचल कोणत्याही प्रांतात गेलं तरी सुद्धा अहिल्याबाईंनी पुनर्निर्माण केलेली अशी जी मंदिर आहेत तर ती त्यांच्या या एकात्म भावनेचे साथ. एक प्रांत असताना तुम्ही बघा, अजून मुद्दाम या दृष्टीने प्रवास करा. कन्याकुमारीला सुद्धा अहिल्याबाईंनी बांधलेलं मंदिर. हे त्या कसं करू शकल्या? कुठे त्यावेळेला ग्रॅज्युएशन नव्हते, असे स्पेशलाइज कोर्सेस नव्हते असे काही. या भूमीबद्दल असलेली श्रद्धा यामुळे त्या हे सगळं करू शकल्या. आणि त्यामुळे आपल्या देशातल्या नागरिकांना जीवनाची योग्य दिशा मिळावी. आणि हे करत असताना मी हे केलं असा अहंभाव कुठेही निर्माण होऊ न देताना अहिल्याबाईंनी आपलं जीवन हे व्यतीत केलंय. सांगण्यासारखं खूप आहे, परंतु असा निरलस निरपेक्ष कर्तृत्वाचा आदर्श आज खरोखरच आपले शासक त्याच्या शतांशांनी जरी आपल्या व्यवहारात आणतील तरी आपल्या देशाची स्थिती एकदम बदलून देईल. आपल्या सर्व शासक प्रशासकांना अहिल्याबाईंचं जीवन अभ्यासण्यासाठी मला असं वाटतं की आवश्यक करावं. आपण सरकारला तशी विनंती करावी आणि या देशात प्रशासनाचा एक आदर्श निर्माण करावा सर्व जगासमोर, अशी एक अपेक्षा आहे, इच्छा आहे. आणि ती इच्छा कशी पुरी होईल ते बघूया. आपण तर याच्यासाठी ईश्वरालाच आवाहन करू. ही अशी कर्तृत्वशालीने आमच्या देशात प्रत्येक प्रांतात अपमानाच्या खुणा बुडवणारी ही अहिल्याबाई ही आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. केवळ दानधर्म करणारी नाही, आपल्या सैनिकांना स्वतः आपल्या मुलाप्रमाणे मानणारी, विणकरांना त्यांचं पुनर्वसन करणारी अशी अहिल्याबाई. आपण ज्यावेळेला महेश्वरला आजही जातो
तर याच्या खुणा आपल्याला दिसतात. आणि पुन्हा परमेश्वरला प्रार्थना या अहिल्याबाईंच्या या प्रशासन कौशल्याचा 100वा भाग तरी आमच्या शासन प्रशासकांना मिळावा. बस आज इथे बोलवलं, मला खूप आनंद झाला आपल्या सर्वांना. धन्यवाद मॅडम. अगदी थोड्या शब्दात मॅडम खूप काही सांगून गेल्या. एक स्त्री मनात आणलं तर काय करू शकते हे त्यांनी सांगितलं. आणि आपल्या कार्याबद्दल नेहमी सगळ्यांनी निष्ठा बाळगायला पाहिजे. आपल्या मनामध्ये हे सगळं आपल्या कार्याबद्दल निष्ठा असायला पाहिजे. याबद्दल त्यांनी आपल्या थोड्याच भाषातून आपल्याला विचारातून आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. अगदी सुंदर वर्णन त्यांनी त्याचं सांगितलेलं आहे. यानंतर मी सौ अंजुताई द्विवेदी मॅडम यांना इथे आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. तत्पूर्वी मी डॉक्टर सुधाकर इंगळे सर, समरसता गतिविधी यांची मी आभारी आहे की त्यांनी मला ही इथे आज बोलण्याची, संचालनाची संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद सर. मी अंजू मॅडमला विनंती करते की त्यांनी आभाराला सुरुवात करावी, कार्यक्रमाचे आभार करावे. नमस्कार. हेलो हेलो, मेरी आवाज आ रही है? हेलो जी जी आ रही है आवाज. जी 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 आ रही आवाज. जी जी नमस्कार. आप सभी का मैं आदर पूर्वक नमन करती हूँ. मैं अखिल भारतीय समरसता अभियान नागपुर की तरफ से आभार ज्ञापन के लिए उपस्थित हूँ. पिछले 1 घंटे से हम सभी ज्ञान धारक के रूप में यहाँ बैठे हुए हैं. इसका कारण है हमारे मुख्य वक्ता श्री बाबनजी तुर्के, माननीय अध्यक्षा श्रीमती प्रबलाताई मेंढे, प्राचार्य शोकांच वंदना भागडीकर, शोकांची मायाताई गायकवाड़. आपके प्रभावशाली वक्तव्य ने हमें अनमोल प्रेरणा दी है. ऐसे प्रतिभा संपन्न वक्ताओं को हमारे यहाँ आमंत्रित कर हमें अनुग्रहित किया. उसके लिए समरसता अभियान के आयोजक एवं नगर समरसता अभियान के संयोजक डॉक्टर सुधाकर जी इंगले एवं सभी पदाधिकारियों का मैं आभार व्यक्त करती हूँ. एवं अहिल्या मंदिर नागपुर प्रबंधन समिति का भी मैं आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने कार्यक्रम के संचालन के लिए स्थल प्रदान किया. समरसता अभियान के सभी पदाधिकारियों एवं ऑनलाइन उपस्थित सभी सदस्यों एवं श्रोताओं का भी आभार व्यक्त करती हूँ, जिनकी उपस्थिति से कार्यक्रम में ऊर्जा का संचार रहा. अंत में समानता मंत्र बोलकर अपनी वाणी को विराम देना चाहूंगी. हिंदवा सोदरा सर्वे ना हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्रा समानता. अतः सभी हिंदू सहोदर हैं, एक ही माँ की संतान है. ना कोई नीच है ना कोई पतित है. हिंदू रक्षा ही हमारी दीक्षा है और समानता ही हमारा मंत्र है. धन्यवाद.